आजच्या या पत्रकार परिषदेच्या आरंभी महाराष्ट्राच्या जनतेच्या अपेक्षा होत्या की हिंदूंचा अतिशय महत्त्वाचा मोठा सण आहे, श्रीकृष्ण जन्माच्या उत्साहाचा सोहळा आहे आणि सरकार काही नियम आखून देईल, काही प्रोटोकॉल सांगेल. काही नियम जरी सरकारनं सांगितले असते तर त्या नियमांचं स्वागत महाराष्ट्राच्या समस्त हिंदू बांधवांनी केलं असतं. हिंदू बांधवांचं असं कधीही म्हणणं नाही की आरोग्य धोक्यात घालून एखादा उत्सव किंवा सण साजरा करावा, असं हिंदू बांधवांचं कधीही म्हणणं नाही. अगदी पहिल्या दिवसापासून आम्ही काय मागणी करतो आहोत? दारूची दुकानं, बिअर बार उघडण्याची घाई करणारं हे महाराष्ट्राचं 3 पक्षांचं आणि आता जनभावना झाली आहे की अपशकुनी वसुली सरकार जर बिअर बार उघडण्यासाठी प्रोटोकॉल आणि नियम लावतं तर तशा स्वरूपाचे नियम आम्हा हिंदू धर्मियांची मंदिरं उघडायला का लावत नाही? जर तिकडे नियम आहेत तर तसेच नियम मंदिरं उघडताना लावली तर बिघडलं कुठे? त्याही बाबतीत सरकारनं ऐकलं नाही. आम्ही सिद्धिविनायक मंदिरात निघालो, पोलीस बळाचा गैरवापर करत आम्हाला घराच्या बाहेर पडू दिलं नाही. आम्हाला खार पोलीस स्टेशनला नेऊन आमच्यावर खटले भरण्याची तयारी सुरू केली. आता आम्ही हिंदू उत्सव साजरा करायला निघालोय, नियमांचं पालन करत निघालोय. सरकारकडून अशी अपेक्षा होती की सरकार काही प्रोटोकॉल आणि नियम सांगेल, त्या नियमांचं गोविंदा पथकांकडून, जे दहीहंडीचे प्रमुख मोठे आयोजक आहेत त्यांच्याकडून त्याचं निश्चितपणे स्वागत झालं असतं. आता बैठकही घेतली, झूमवरून घेतली. आम्ही पहिल्या दिवसापासून म्हणतो आहोत, हे एअर कंडिशन बंगल्यांमधून न बाहेर पडणारं सरकार आहे. झूम मीटिंग घेतली, कोणाची घेतली? आता मुंबई आणि महाराष्ट्रामधले जे मोठे आयोजक आहेत तर त्याच्यामध्ये घाटकोपरचं मंडळ, ज्या मंडळामध्ये मी प्रमुख मार्गदर्शक आहे, माझ्या नेतृत्वाखाली देशातली सगळ्यात मोठी दहीहंडी घाटकोपरला होते. देशामध्ये सगळ्यांना ती दहीहंडी ठाऊक आहे, पण महाराष्ट्राच्या सरकारला मात्र आयोजक म्हणून घाटकोपरच्या आमच्या मंडळाला बोलवावं असं वाटलं नाही. का नाही वाटलं? हेतुपुरस्सरपणे त्यांनी निमंत्रण दिलं नाही का नेमकं काय? आणि मी अनेक आयोजकांशी बोललो, त्या सगळ्या आयोजकांचं म्हणणं असं होतं की आजची जी बैठक झाली, सरकारचे समर्थन करणारे आजी माजी आमदार जे सरकारच्या पुढे काहीही बोलू शकत नाहीत, एक तर ते शिवसेनेचे किंवा इतर 2 घटक पक्षाचे नेते, का अशाच लोकांना बैठकीला बोलावलं होतं आणि नावापुरते 1-2 हे बाकीचे लोक होते. या बैठकीमधून जे त्यांचे स्वतःच्या पक्षाचे लोक होते, त्यांची तर ती राजकीय हतबलता आहे, त्यांना होला होच करावं लागणार आहे. ते स्वतःच्या नेत्यांपुढे, माननीय मुख्यमंत्र्यांपुढे काय उत्तर देणार की साहेब हा निर्णय सरकारचा आम्हाला मान्य नाही? शिवसेनेचे तिथे आमदार होते, माजी आमदार होते, माजी मंत्री होते, ते स्वतःच्या नेत्यापुढे कसं म्हणणं मांडू शकतील? तर त्याच्यामुळे आजची बैठक ही फक्त गोविंदा पथकांना, गोविंदावर प्रेम करणाऱ्या आणि हिंदू बांधवांची फसवणूक करणारी बैठक होती, हा आमचा पहिला आरोप आहे. त्यांनी घाटकोपरच्या रामकदम मित्रमंडळाच्या आयोजकांना, अध्यक्षांना का बोलवलं नाही बैठकीला? आपण माहिती घ्या, अनेक मंडळं महाराष्ट्रातली अशी आहेत की त्या मंडळांना या सरकारनं चर्चा करायला बोलवत नाही. तुम्हाला चर्चाच करायची नाही, तुम्हाला तुमचा निर्णयच लादायचा आहे, तर मग बैठक घेण्याचं ढोंग करायचं कशाला? आणि काय बैठकीत निर्णय झाला? जसा रेल्वेचा निर्णय हा लोकांना फसवणार आहे, तसाच निर्णय तुम्ही घेतलात. रेल्वेच्या बाबतीत तुम्ही सांगितलं, ज्याने 2 डोस घेतले त्याला प्रवासाची मुभा मिळेल. जेव्हा ज्यांनी 2 डोस घेतले तो रेल्वेकडे जातो, तिकीट मागतो, तर त्याला तिकीट नाकारलं जातं. त्याला सांगितलं जातं 3 महिन्याचा पास घे तर तुला मिळेल.
म्हणजे ह्या फसवणाऱ्या घोषणा. रिक्षावाल्यांना म्हणायचं तुम्हाला 1500 रुपये मिळतील. किती मुंबईतल्या रिक्षावाल्यांना 1500 रुपये मिळाले? बाकीच्या लोकांना का नाही मिळाले? म्हणजे सगळ्या फसव्या घोषणा करायच्या. या फसव्या घोषणा करणारं हे लोकांना फसवणारं सरकार आहे. आणि आमची अपेक्षा होती की ज्या स्वर्गीय बाळासाहेबांनी हिंदूंच्या भावभावनांचा सन्मान केला, त्या माननीय मुख्यमंत्र्यांकडून हिंदूंसाठी एक चांगली बातमी येईल. बार उघडताना तिसरी वेव आडवी येत नाही. दारूचे ठेके उघडताना तिसरी वेव आडवी येत नाही. मॉल उघडताना, बाकीच्या गोष्टी उघडताना, बंद करताना तिसरी वेव आडवी येत नाही. हिंदूंची मंदिरं ती देखील नियमांसहित ती उघडताना मात्र तिसरी वेव आडवी कशी येते? दारूची दुकानं काय कोरोना प्रूफ आहेत? काय वेगळं चिलखत घालून बसलेत? आमचं म्हणणं असं कधीच नाही की मंदिरांमध्ये किंवा दहीहंडीच्या उत्सवामध्ये गर्दी करा. आम्हालाही कळतं लोकांनी स्वतःच्या आरोग्याची कशी काळजी घ्यावी, स्वतःच्या आरोग्याला कसं जपावं, हे एअर कंडिशन बंगल्यामध्ये बसून या सरकारनं आणि मंत्र्यांना आम्हाला सांगण्याची गरज नाही. मागच्या 2 वर्षात तुम्ही जनतेची काय काळजी घेतलीत ती ही महाराष्ट्राची जनता अजूनही विसरलेली नाही. तर त्याच्यामुळे एखाद्या उत्सवामध्ये भाग घेताना, गणपती साजरा करताना, दहीहंडी साजरी करताना स्वतःच्या आरोग्याची कशी काळजी घ्यायची आम्हाला माहित आहे ना. लोक तडफडून तुमच्या निष्काळजीपणामुळे देवाघरी गेलेत, हे लोक अजून विसरलेले नाहीत. खडकूची मदत केली नाही, घोषणा केल्यात. काय दिलत कोकणाला? काय दिलत मराठवाड्याला? पश्चिम महाराष्ट्राला ज्या ठिकाणी आता महापूर झाला, काय दिलत आपण? फक्त घोषणा करणारं सरकार आहे. त्या पद्धतीनं आजची ही बैठक जी झूमवर झाली, ही लोकांच्या डोळ्यामध्ये धुळपेक करणारी ही आजची बैठक होती. जय जवान मंडळ आहे, अशी अनेक चांगली मंडळ आहेत ज्यांनी अतिशय दैदिप्यमान असा विक्रम केलेला आहे, त्यांच्याबद्दल आम्हाला नितांत आदर आहे. ही सगळी गोविंदा पथकं आहेत, ती स्वतः सांगतात ज्यांनी 2 वॅक्सिन घेतलेत, काही नियम लावा, प्रोटोकॉल लावा, पारंपरिक पद्धतीनं करा, उत्सव म्हणून साजरा करा. सरकार म्हणतं अजिबात नाही. मग बाकी उघडायची गरज काय? असं जर गोविंदा पथक विचारत असतील तर याचं सरकारकडे काय उत्तर आहे? आमचं आजही महाराष्ट्राच्या सरकारला आमचं म्हणणं आहे की बियर बारला, दारूच्या दुकानांना जर तुम्ही प्रोटोकॉल आणि नियम लावू शकता तर मंदिरांना आणि हिंदूंचे उत्सव साजरे करताना तशा प्रकारचे प्रोटोकॉल आणि नियम तुम्ही का लावत नाही? म्हणजे हिंदूंच्या संदर्भामध्ये निर्णय घेताना तुमचे हात थरथर का कापतात, हा आमचा सवाल आहे. आम्ही कोणत्याही धर्माच्या, सर्व धर्मांचा आम्ही सन्मान करतो, पण या सरकारकडून दुजाभाव वागणूक ही हिंदू समाजाला मिळते, हे आपल्याला नाकारता येणार नाही. सर, तुमची आता पुढची भूमिका काय असणार आहे? तुम्ही दहीहंडीचा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करणार? आयोजक या नात्यानं घाटकोपरमध्ये श्रीकृष्ण जन्माचा उत्सव हा निश्चितपणे साजरा होणार. सरकारनं किती आम्हाला रोखलं तरी साजरा होणार. आमच्या हिंदूंचा सण आहे, हिंदुत्व हा आमचा आत्मा आहे. आम्ही आमचा धर्माच्या रीती रिवाजाप्रमाणे आम्ही आमची घाटकोपरची दहीहंडी 100% साजरी करणार. आम्हाला सरकारचा कोणताही फतवा अडवू शकत नाही. त्यांनी काढला तरी आम्ही तो जुमानणार नाही. पण सरकार म्हणून जेव्हा तुम्ही सिंहासनावर बसता तेव्हा राजधर्माचं दायित्व तुम्ही करावं अशी सर्वसाधारण अपेक्षा असते. पण ज्या पद्धतीनं आपण मागच्या कालखंडामध्ये पाहतो आहोत की या सरकारकडून अपेक्षा तरी काय करायची? जे सरकार म्हणतं बिअर बार उघडे, तिकडे जा, तिकडे कोरोना होत नाही, पण हे सरकार तसेच नियम मंदिरात लावले तर म्हणतं नाही तिकडे कोरोना होईल. अहो, आम्ही मंदिरामध्ये काही गर्दी करा सांगितली का? जात असतील 2000 लोक, 200 लोकांना परवानगी द्या. 200 नसतील 20 लोकांना परवानगी द्या. 20 नसतील 10 लोकांना परवानगी द्या. काहीतरी सुरुवात करा. 3 फुटाचं नाही 6 फुटाचं अंतर ठेवा. आम्ही नियमांना नाही म्हणत नाहीये,
सरकार कुठले प्रोटोकॉल आणत असेल त्या प्रोटोकॉलांचं आम्ही 2 पावलं पुढे जाऊन स्वागत करू. पण प्रत्येक वेळेस संयमाची सबुरीची भाषा हिंदू बांधवांनाच का सांगायची? गोविंदा पथकांमध्ये अनेक शिवसेनेचे कार्यकर्ते आहेत, अनेक आयोजकांमध्ये शिवसेनेचे कार्यकर्ते आहेत. त्या कार्यकर्त्यांची देखील या महाराष्ट्राच्या सरकारनं फसवणूक केली आहे. त्यांच्या देखील उत्साहावर आज या ठिकाणी गालबोट एका अर्थानं लागतंय, कारण उत्सवच करायला हे सरकार जर परवानगी देणार नसेल तर हे पूर्णपणे हिंदू विरोधी सरकार आहे. मुख्यमंत्री कुठेतरी असं म्हणतात सिद्धिविनायकला जात असताना तुमच्यावर गुन्हा नोंदवला गेला किंवा तुमच्या घराच्या बाहेर एवढा मोठा पाऊस पाहायला लावला. तुम्ही आता सांगताय की मी उत्सव साजरा करणारा गुन्हे दाखल होण्याची शक्यता नाकारता येत नाही. नाही, मुळामध्ये मंगळवारच्या दिवशी मी सिद्धिविनायक मंदिरात निघालो होतो. मी कोणता आतंकवादी नाही, अतिरेकी नाही, पण माझ्या घराच्या बाहेर 1000 पोलिसांचा ताफा उभा केला. मुंबई पोलिसांविषयी आम्हाला आदर आहे, पण एखाद्या अतिरेक्याला पकडण्यासाठी देखील 1000 पोलीस लागत नाहीत. एवढा पोलिसांचा ताफा या महाराष्ट्राच्या सरकारनं उभा करावा, काय कारण? आम्ही अत्यंत नियमाप्रमाणे नियमांचं पालन करत आम्ही मंदिरामध्ये जात होतो. मंदिराच्या तिथे आम्हाला अडवायचं होतं. आम्ही आमचं म्हणणं, आमचा संदेश या महाराष्ट्राच्या सरकारला सांगत होतो. सरकारला आमचं ऐकायचंच नाही. सरकारला म्हणायचंय की तिसरी वेव, तिसरी वेव, तिसरी वेव. तिसऱ्या वेवसाठी लोक स्वतः तयार आहेत. लोकांना व्यवस्थित कळतं काय आणि कशी काळजी घ्यायची. तुम्ही एअर कंडिशन बंगल्यामध्ये बसून शिकवण्याची आवश्यकता नाही. आज या सगळ्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर माणसानं कसं वागलं पाहिजे हे माणसाला माहित आहे. पण जे बदलापूरला राहतात, कर्जतला राहतात, ज्यांना ट्रेन नाही म्हणून येता येत नाही मुंबईला, अहो हजारो नाही लाखो लोकांच्या नोकऱ्या या शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या 3 पक्षामुळे गेल्या. यांनी जर वेळीच ट्रेनचा निर्णय घेतला असता तर त्यांच्या नोकऱ्या वाचल्या असत्या. जे नियम आता लावले ते नियम अगोदर नसते लावता आले? लावता आले असते. पण या सरकारला वसुली हा जो नवीन खेळ सुरू झालाय वाझे प्रकरणानंतर, त्या खेळापासून उसंत मिळाली तर ह्यांना नवीन निर्णय घेता येतील. जनहिताचा मागच्या 2 वर्षापासून कोणता निर्णय घेतला? आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या कालखंडात सुरू केलेले सगळे विकासाचे प्रकल्प ठप्प आहेत. एकही विकासाचं काम पुढे गेलं नाही. मदतीच्या नावावर ठणठण गोपाळ आहे, काही द्यायला तयार नाहीत. कोकणावर 3रं संकट आलं. ज्या कोकणानं भरभरून शिवसेनेला दिलं त्या कोकणातल्या बांधवांसाठी शिवसेनेनं काय दिलं? खडको दिला नाही. ज्याची घोषणा केली ते सुद्धा दिलं नाही. ज्या तळई गावामधले लोक आणि बाजूचे जे तिथले विस्थापित लोक आहेत तिकडे जाऊन आपण पहा काय दिलंय, काही दिलेलं नाही. फक्त माध्यमांसमोर घोषणा. तर फसव्या घोषणा करून लोकांना फसवणारे सरकार आहे. हिंदूंचा दहीहंडी उत्सव हा आम्ही थाटामाटात करणार. सरकारकडे अजूनही वेळ आहे. सरकारने नियम तयार करावेत, प्रोटोकॉल तयार करावेत. त्या नियमांचं, प्रोटोकॉलचं आम्ही स्वागत करू. पण जीव वाचवण्यासाठी त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही दिलेलं नाहीये की तुमच्यावर गुन्हे दाखल झाले तर तशी परिस्थिती त्यांनी पुन्हा आणली तर काय करणार? तरी उत्सव होणार नाही, या सरकारकडे लोकांचा आवाज दाबण्याच्या पलीकडे या सरकारकडे दुसरं आहेच काय हातात त्यांच्या? नारायण राणे साहेबांच्या जन आशीर्वाद यात्रेवर 50 पेक्षा अधिक तुम्ही गुन्हे दाखल करता. 50 नाही 500 दाखल करा. भारतीय जनता पार्टीचे नेते आणि कार्यकर्ते तुमच्या असलेल्या धमक्यांना भीक घालत नाहीत. पण काँग्रेसचे प्रांताध्यक्ष, राष्ट्रवादीचे नेते, तुमच्या स्वतःच्या शिवसेनेच्या पक्षाचे नेते नांदेडला गेले, बीडला गेले, हजारो लोकांची गर्दी जमा केली. किती लोकांवर गुन्हे दाखल केलेत? म्हणजे तुमचे नेते फिरले, तुमच्या नेत्यांनी हजारो लोकांची गर्दी केली तर ते काय चिलखत घालून फिरतात का? त्यांच्यावर कोणताही गुन्हा नाही. पण नारायण राणे साहेब जन आशीर्वाद यात्रा घेऊन फिरतात. तुमच्या 3 सरकारबद्दल असंतोष, क्रोध, उद्रेक
लोक येऊन व्यक्त करतात, त्या यात्रेला प्रतिसाद मिळतोय म्हणून घाबरून जाऊन 50 पेक्षा अधिक FIR करता. 50 पेक्षा अधिक FIR आदरणीय नारायण राणे साहेबांच्या जन आशीर्वाद यात्रेवर करावे लागले. भाजपच्या जन आशीर्वाद यात्रेवर या सरकारला करावे लागले. हे सिद्ध करतं की महाराष्ट्राचं हे 3 पक्षाचं सरकार किती घाबरट आहे. एक फक्त याला लागून की मुख्यमंत्री असं म्हणतात की जीव वाचवण्यासाठी काही सण बाजूला ठेवावेत आणि एक आवाहन त्यांनी केले. म्हणजे येत्या कोरोनाची 3री लाट आम्ही त्याच्यासाठी पूर्ण तयार आहोत असं देखील ते म्हणतात. मुख्यमंत्र्यांना नेमकं काय म्हणाल? कारण जीव वाचवण्यासाठी थोडं सण बाजूला ठेवलं तरी चालेल. मुळामध्ये आम्ही असं काही मागणी केली का हो? कुठलेही नियम नका आणू. आणा ना, पाहिजे ते नियम आणा. उलट जे नियम आणाल तसाल त्याच्यावर आणखी काही कडक निर्बंध आणले तो गोविंदा पथक स्वागत करतील ना. जो खेळणार आहे तो स्वतः म्हणतोय की तुम्ही नियम आणा. जो या उत्सवामध्ये सामील होणार आहे तो म्हणतो नियम आणा. आयोजक म्हणतात नियम आणा, गोविंदा पथक म्हणतात नियम आणा. पण जे मंत्री आणि सरकार एअर कंडिशन बंगल्यामध्ये थांबणार आहे ते म्हणतं नाही नाही करायचं नाही, करायचं नाही. पुन्हा आमचं एवढंच म्हणणं आहे, बिअर बार आणि दारूची दुकानं यांना या महाराष्ट्राच्या सरकारनं कोणतं असं चिलखत वाटलंय की तिथे सोडून बाकी सर्वत्र कोरोना होतो. महाराष्ट्रात उघडायचं काय शिल्लक आहे? सगळं काही उघडलंय. मंदिरं सोडून महाराष्ट्रात सगळं उघडलंय. मैदानं उघडली, गार्डन उघडले, जिम उघडले, अनधिकृत चालणारे हुक्का पार्लर उघडले, सगळं उघडलं. पण हिंदूंचे सण आले, हिंदूंची मंदिरं आली की एकेकाळी हिंदुत्वाचा नारा देणारी शिवसेना हिंदूंच्या धर्मांना, हिंदूंच्या सणांना का रोखते हा आमचा सवाल आहे. आणि ह्या अनेक गोविंदा पथकांमध्ये स्वतः शिवसेनेचे कार्यकर्ते आहेत. त्यांचा देखील स्वतःच्या पक्षाच्या नेतृत्वावर या सरकारवर प्रचंड रोष आहे. तो नाकारता येत नाही. आजच्या बैठकीमध्ये जे शिवसेनेचे आणि इतर पक्षाचे सत्ताधारी पक्षाचे नेते होते त्यांना बोलायचं एक होतं, पण दबावामुळे त्यांना बैठकीत बोलता आलं नाही. आजची बैठक हा फक्त ढोंगीपणाचा कळस होता. आज की इस पत्रकार वार्ता के मंथना के आरंभ में मैं बता दूं कि महाराष्ट्र सरकार की ओर से आज एक दूरभाष कॉल, जिसे हम जूम कॉल कहते हैं, उस पर एक बैठक का आयोजन किया था. और जिस बैठक में उन्होंने कुछ मटकी के आयोजन करने वाले लोगों को बुलाया था. दुर्भाग्य यह है कि देश की सबसे बड़ी मटकी घाटकोपर में होती है, ये सभी लोग जानते हैं. पर महाराष्ट्र की सरकार ने जानबूझ करके हमें निमंत्रण नहीं दिया, या शायद जानते होंगे कि इन्हें निमंत्रण दिया तो ये आक्रामकता से बोलेंगे, प्रखरता से अपने विचारों को रखेंगे, जो विचार शायद सरकार के विरोध में हो सकते हैं. कारण कुछ भी हो, उन्होंने इस बैठक में हमारे जैसे कई लोगों को, जो उनकी विचारधारा से मेल नहीं खाते, ऐसे लोगों को जानबूझ करके नहीं बुलाया. इस बैठक में निमंत्रण किसे दिया गया? जो स्वयं वर्तमान शिवसेना के विधायक है या जो पूर्व शिवसेना के विधायक रह चुके हैं, जो सरकार से जुड़े हुए हैं. केवल मात्र ऐसे लोगों को बैठक में निमंत्रण. क्यों? क्या डर था आपको? यानी आपने बैठक के पहले ही निर्णय तय किया था. केवल और केवल महाराष्ट्र और देश के लोगों को दिखाना चाह रहे थे, नौटंकी करना चाह रहे थे कि देखो हमने बैठक की और बैठक के अंतिम में यह फैसला आया है. भगवान कृष्ण के जन्म का उत्सव महाराष्ट्र में मनेगा. यह हिंदू धर्म का त्योहार है. यह महाराष्ट्र के हिंदू विरोधी सरकार के किसी भी फैसले से रुकेगा नहीं.
हम हमारे हिंदू धर्म के उत्सव को मनाएंगे। हमने कतई कभी नहीं कहा कि यद्यपि वे कोई प्रोटोकॉल बनाना चाहते हैं, कोई नियम लाना चाहते हैं, हम स्वागत करेंगे। बियर बार खोलते समय, शराब के ठेके खोलते समय, यह महाराष्ट्र की 3 दलों की वसूली सरकार कुछ नियम बनाती है, कुछ प्रोटोकॉल बनाती है। हमारा सीधे तौर पे सवाल एक ही है, यदि शराब के ठेके खोलने के लिए नियम और प्रोटोकॉल लग सकते हैं, क्या उसी प्रकार का प्रोटोकॉल और नियम के तहत हमारे मंदिर क्यों नहीं खुल सकते? हमने कभी नहीं कहा मंदिरों में भीड़ करो, जो भी तुम्हारे नियम है उन नियम का स्वागत करेंगे, उन नियमों का पालन करेंगे। पर मंदिर खोलने की बात आती है, हिंदू धर्म के किसी त्योहार की बात आती है, केवल इन 2 बातों को छोड़कर महाराष्ट्र में सब कुछ खुला है। क्या खुलने का बाकी रहा? जो धड़ल्ले से हुक्का पार्लर चल रहे हैं, वे दिन रात चल रहे हैं। बियर बार की समय की अनुमति रात्रि 10 बजे तक है। पत्रकार सभी है, कैमरा लेकर के चले। जो बियर बार वाला सरकार के लोगों को पुलिस के द्वारा हफ्ता देगा, सुबह 5 बजे तक उनके बार चल रहे हैं। यह विगत 2 वर्षों से महाराष्ट्र में धड़ल्ले से चल रहा है। होटल खोलने का देरी से निर्णय क्या इस कारण आया क्योंकि इसके पहले होटल का मेनू कार्ड था? कौन सा होटल है, कितना बड़ा है, इतना बड़ा है 2 लाख लो, उससे बड़ा है महीने के 4 लाख लो, ऐसे करके 100 करोड़ की कैसे वसूली होती थी, उसका एक मेनू कार्ड बना था, रेट कार्ड जिसे हम कहते हैं। उसी प्रकार की रेट कार्ड की क्या सरकार की अपेक्षा थी? उसके लिए इन्होंने 4 बजे का समय जानबूझ करके रखा था। क्या कारण था? बियर बार खोल दिए, वह नियम, वह प्रोटोकॉल मंदिर को क्यों नहीं लगाते? आज की बैठक में हिंदू समाज अपेक्षा कर रहा था, स्वर्गीय बाला साहब ठाकरे जी की शिवसेना है, उनके मुखिया महाराष्ट्र के राजगद्दी पर मुख्यमंत्री के रूप में बैठे हैं, वे हिंदू समाज के हितों में निर्णय लेंगे। हमने कतई नहीं कहा लोगों के जान के साथ, श्वास के साथ खिलवाड़ हो, ऐसा कोई भी फैसला हम नहीं चाहते। पर पूरी तरह से किसी चीज को बंद कर दो, यह मनेगा ही नहीं, यह होगा ही नहीं, यह कौन सा तरीका? हम पुनः एक बार महाराष्ट्र की सरकार से निवेदन करना चाहते हैं, वे जरूर नियम बनाएं, उन नियमों का हम स्वागत करेंगे। पर विगत 2 वर्षों के अंतराल में पूरी तरह से हर अलग अलग फ्रंट पे यह सरकार पूरी तरह से विफल हो गई है। सारे डेवलपमेंट के प्रोजेक्ट बंद हैं। पूरी तरह से इस सरकार की ओर से जो आदरणीय देवेंद्र फडणवीस जी के कार्यकाल में जो काम शुरू किए थे, वह काम इन्होंने बढ़ाए नहीं। जो निर्णय लेने थे वो निर्णय इन्होंने लिए नहीं। कोकण पर आपदा आई, पश्चिम महाराष्ट्र में आपदा आई, वहां पर जो इन्होंने राशि घोषित की, अब तक लोगों को कुछ नहीं मिला। कोकण पर तो 3 बार आपदा आई। मुंबई में कहा रिक्शा वालों से उनको 1500 रुपए मिलेंगे, कितने रिक्शा वालों को मिले? तो कोई भी निर्णय न लेना, यही महाराष्ट्र सरकार का निर्णय है। और हिंदू विरोधी इस फैसले के हम विरोध में हैं। अनुशासन के तहत, नियम के तहत हम मटकी मनाएंगे। सरकार यद्यपि कोई नियम बनाना चाहती है तो हम उसका स्वागत करेंगे, पर हिंदू त्योहार रुकेगा नहीं। हम सभी धर्मों का सम्मान करते हैं, पर अन्य धर्मों की ओर से यदि महाराष्ट्र सरकार को कोई निवेदन आता है, रातों रात उन्हें अनुमति दी जाती है, स्वागत है। पर हिंदू धर्म के लोग सड़क पर उतर करके कहते हैं, तो भी महाराष्ट्र की ठाकरे सरकार अपने करोड़ों में कौन से रुई के दाने डाल के बैठती है? क्या कारण है? दुर्भाग्य से कहना पड़ता है कि द्वापार में जिस प्रकार से दुर्योधन का दुराचार था, दुर्व्यवहार था, उसी की फिर से एक बार पुनरावृत्ति हो रही है। महाराष्ट्र की सरकार का हिंदुओं के प्रति जो दुर्व्यवहार है, उसकी हम निंदा करते हैं और पुनः एक बार अनुरोध करते हैं कि वे हिंदुओं के त्योहार
नियमों के साथ मनाने की अनुमति दे। लेकिन आप तो बता रहे आपको मनाने के मौके खोल के बोलो, आवाज आ रही है थोड़ा बोलो। सरकार ने साफ साफ कह दिया है कि अनुमति हम देंगे नहीं किसी भी सूरत में, तो कैसे आप दही हंडी करेंगे? देखिए, हिंदुत्व हमारी आत्मा है और हमारे भगवान कृष्ण के जन्म का उत्सव है। हमारे भगवान के जन्म का उत्सव हम किसी सरकार को पूछ करके नहीं मनाते, वह हमारे रग रग में बसे हैं। राम कृष्ण हमारे रग रग में बसे हैं। यह बात अलग है कि राम मंदिर को विरोध करने वाले लोग महाराष्ट्र के राजगद्दी पर विराजमान हैं, तो उनसे हिंदू भाई कौन सी चीज की अपेक्षा करेगा? जिस शिवसेना से थोड़ी बहुत अपेक्षा थी, पर 2 वर्षों में देखा कि उस शिवसेना ने हिंदुत्व तो पूरी तरह से त्याग दिया है, तो उनसे भी कोई अपेक्षा नहीं। भगवान कृष्ण के जन्म का उत्सव मनेगा, जरूर मनेगा। महाराष्ट्र की दुराचारी सरकार हमारे भगवान कृष्ण के उत्सव को रोक नहीं सकती, वे रोकने की कतई हिम्मत न करे। कदम साहब, इससे पहले भी आपने कहा था कि हम सिद्धिविनायक जाएंगे, मंदिर खोलेंगे, लेकिन सरकार ने तो आपको यहीं पर रोक लिया, घर से बाहर नहीं निकल पाए। तो क्या आपका ये किसी प्रकार से आतंकवादी या अतिरेकी को रोकने का प्रयास पुलिस के द्वारा किया जाता है, उसी तरह भगवान सिद्धिविनायक के द्वार पर मंगलवार के दिन जाते समय 1000 से अधिक पुलिस बल के कर्मी यहां पर तैनात थे। उन्होंने रोका और घर से बाहर तक निकलने नहीं दिया। हम पर मुकदमे दर्ज करने की धमकी दी। हम इस सरकार के धमकी से नहीं डरते। हमारा केवल और केवल इतना ही सवाल है, शराब के ठेकों को प्रोटोकॉल और नियम के तहत खोला जा सकता है। हम भीड़ जुटाने की बात नहीं कर रहे। वही नियम, वही प्रोटोकॉल के तहत हमारे हिंदू भाइयों के मंदिर क्यों नहीं खुल सकते? इस बात का जवाब महाराष्ट्र की हिंदुत्व त्याग चुकी ठाकरे सरकार दे। लेकिन आपका मंदिर वाला तो प्लान चौपट हो गया, तो आप दही हांडी वाला कैसे करेंगे? क्योंकि सरकार ने तो आपको यहीं पर रोक दिया, तो क्या दही हांडी भी आपका फ्लॉप हो जाएगा? भारतीय जनता पार्टी का कार्यकर्ता सड़क पे उतरकर संघर्ष करने के लिए अविरत निरंतर तैनात रहता है। हमारा कोई कार्यक्रम विफल नहीं हुआ। यह सरकार का डरपोक रवैया देश और दुनिया के सामने आया। एक व्यक्ति को रोकने के लिए उनको 1000 पुलिस बल के कर्मियों को वहां रोकना पड़ा। यह महाराष्ट्र के ठाकरे सरकार की विफलता थी। मटकी का त्योहार, भगवान कृष्ण के जन्म का त्योहार हम बिल्कुल मनाएंगे। हिंदू भाई आस्था के साथ, श्रद्धा के साथ, लगन के साथ, परंपरा के साथ हम मनाएंगे, उसे कोई रोक नहीं सकता। सभी गोविंदा पथक, सभी आयोजक, जिनमें शिवसेना, राष्ट्रवादी कांग्रेस के कार्यकर्ता हैं, आज दुर्भाग्य से वे भी इस सरकार से क्रोधित है, असंतुष्ट है। रामबाबू, एक सवाल और, आप जितने भी दही हांडी के पथक हैं, क्या उनको आमंत्रित कर रहे हैं कि आपकी दही हांडी में वो हिस्सा लें? मैं पुनः एक बार आपको बता दूं कि घाटकोपर में दही हांडी का कार्यक्रम धार्मिक परंपराओं का ध्यान रखते हुए हम मनाएंगे, उसे कोई रोक नहीं सकता। लाल मातीतली कुस्ती म्हणजे